सुस्वागतम प्रेक्षक मंडळींनो. तर आजच्या भागामध्ये आता इकडं सावीचे बाबा हे धैर्य त्यांना त्या हॉस्पिटलमधून डायरेक्ट घरी घेऊन येतात. दामिनी इकडे तो धैर्याची जी न्यूज असते ती न्यूज बघते आणि आता ती म्हणते की आता मला काहीतरी करावं लागणार आहे, कारण की आता धैर्याने जर याच्या सगळे खोल चौकशी केली ना, या मुळाशी जर गेला ना तर अवघड होईल. त्याला मी सापडेल, माझा हात आहे याच्यात, हे सगळं कळेल धैर्याला असं म्हणत असते. आणि आता ती म्हणत असते की धैर्याला हे सगळं कळलं नाही पाहिजे असं तिचा प्लॅन असतो. आणि आता ती तिथून घरून निघते आणि आता घरून ती तिथून गाडीत बसते आणि तिथून निघालेली असते. तर इकडं जे धैर्य आहे, धैर्य सावीचे बाबा धैर्याला घेऊन घरी येतात आणि घरी आणल्यावरती ते म्हणतात की धैर्य, हे बघा तुम्ही मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. सावी तू बाहेरच थांब, आम्हाला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. सावी म्हणते ठीक आहे. सावी बाहेर थांबते आणि धैर्य आणि सावीचे बाबा आतमध्ये जातात दोघेजण. आणि दोघेजण आता वरती त्यांच्या रूममध्ये जातात आणि दोघे बोलत असतात. तर आता सावीचे बाबा बोलतात की हे बघा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, मला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज सांगणार आहे मी, असं म्हणत असतात. तर ते म्हणतात की धैर्य विचारतो की अहो काय झालं आहे, काय महत्त्वाचं सांगायचं आहे. तर राधा लगेच म्हणतो की हे बघा, हीच गोष्ट आहे ती महत्त्वाची, हे सगळ्या पाठीमागे कुणाचा हात आहे ना मला माहिती आहे, हे सगळं कोण करतं आहे असं ते सांगत असतात. ते म्हणतात की मला माहिती ना, हे सगळं कोण करतं आहे, हॉस्पिटलमध्ये झालेलं प्रकरण बघितलं ना, हे सगळ्या पाठीमागे कोणाचा हात आहे ना मला चांगलंच माहिती आहे असं म्हणत असतात. तर इकडे आता जी सावी आहे ती बाहेर बसलेली असते. तेवढ्या दामिनी तिथे कॉल करते गाडीतून आणि म्हणते की हे बघा, कुठं आहात तुम्ही, सावी कुठं आहेत. तर आता सावी म्हणते घरी आहे. तर आता ती म्हणते की अगं धैर्य आहे का तुमच्यासोबत. तर ती म्हणते धैर्य हो आहे ना, काय झालं आई. तर आता लगेच म्हणते की काही झालं नाही. अगं धैर्य नाही, धैर्य माझा फोन उचलत नाही आहे आणि काय झालं नेमकं, त्याची न्यूज बघितली ना हॉस्पिटलमधली, तेव्हापासून माझा जीव चैन नाही आहे गं मला, असं वाटतं मी धैर्याला कधी भेटेन आणि कधी नाही झालं आहे असं म्हणत असते. तर आता लगेच ती म्हणते की हो का, तुम्हाला धैर्यांना भेटायचं आहे का. तर ते म्हणते की हो, पण अहो तुम्हाला काय सांगू, धैर्य तिकडे रूममध्ये बोलत आहे बाबांशी, बाबा आणि धैर्य दोघेजणं बोलत आहेत. तर काय दोघंजणं बोलत आहेत. तर ती म्हणते ठीक आहे. तेवढ्यात गाडी आ जाते आणि तिचा मोबाईल खाली पडतो. सावी इकडून हॅलो हॅलो म्हणत असते की देऊ का फोन, तुम्हाला बोलायचं आहे का धैर्याशी. पण आता तिकडे फोन पडलेला असतो. दामिनी म्हणते तुला नीट गाडी चालवायची कळत नाही का रे, अशी काय गाडी चालवतोय असं त्या माणसाला बोलते. आणि इकडं आता धैर्य हे आहेत सावीचे बाबा, ते आता धैर्याला सांगायला लागतात की हे सगळ्या पाठीमागे कुणाचा हात आहे. धैर्य विचारतो तुम्हाला माहिती आहे काय मागे कुणाचा हात आहे. तर सावीचे बाबा सांगत असतात ह्या सगळ्या मागे कुणाचा हात आहे. तेवढ्यात तिथे सावी येते. ती म्हणते की धैर्य, अहो आई आल्या आहेत खाली, तुम्ही लवकर चला खाली, ते तुम्हाला बोलवत आहेत, काय झालं बघा ना. आता धैर्य खाली पळत येतो आणि बघतो तर सावी त्याची आई तिथे येऊन बसलेली असते. सावीची आई त्यांना पाणी वगैरे देते आणि तिला खूप दम लागलेला असतो. ती विचारते, धैर्य ते विचारतात काय झालं आई. तर आता ती म्हणते की अरे धैर्य, तू कुठं होतास, माझा फोन का नव्हता उचलत तू, मला खूप हे होत होतं, तू फोन नाही उचलला माझा, फोन उचलायचा ना धैर्य. धैर्य म्हणतो हो आई. तर आता लगेच ते म्हणतात की सावीचे बाबा त्यांच्याकडे दामिनीकडे रागारागच बघत असतात. त्यांना माहिती असतं ही दामिनीचे सगळे नाटकं चालू आहेत म्हणून, तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येऊ नये म्हणून. तर इकडे आता घरी जो भास्कर आणि विलास असतात ते दोघे असतात, तिथे पोलीस येतात. ते म्हणतात धैर्य सर ते कुठे आहेत. तर भास्कर ते म्हणतात घरी नाही येते, काय माहिती कुठे गेलेत. तर आता तेवढ्या तिथे दामिनी ते पण घरी येतात. दामिनी त्यांना बघून आता लगेच भास्कर म्हणायला होता आई तू. तर विलासाचा हात दाबतो आणि आता लगेच पोलिसांनी तिथे त्यांना प्रश्न विचारायला लागतात, कुठं होता तुम्ही, काय झालं हे सगळं असं विचारतात असतात. चल बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.